यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पोलीस स्टेशन रामदासपेठची धडक कार्यवाही. घरात काम करणाऱ्या महिलेनं चोरी केलेल्या महिलेस अटक करून गुन्ह्यातील चोरी गेलेल्या एकूण 7,87,590 रुपये नगदी रक्कमपैकी 5 लाख रुपये मुद्देमाल आरोपी महिलेकडून अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने अवघ्या काही तासात हस्तगत. दिनांक 23/5/2026 रोजी फिर्यादी नामे सिद्धार्थ शिवप्रकाश रोहाटिया, वय वर्ष 41, व्यवसाय इंडस्ट्रीज, कालुराम फूड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड, नर्मदा सॉल्वेक्स प्रायव्हेट लिमिटेड, राहणार 6 बंगला, जोशी हॉस्पिटलचे विरुद्ध दुर्गा चौक, अकोला यांनी जबानी रिपोर्ट दिला की त्यांच्या घरातील घरकामकरिता त्यांनी मागील 3 महिन्यांपासून एका महिलेला ठेवलं होतं. ती दररोज सकाळी 11 वाजता ते दुपारी अंदाजे 2 वाजण्याच्या दरम्यान काम करायची. दिनांक 21/5/2026 रोजी त्यांनी रात्री अंदाजे 10 वाजता व्यवसायातील नगदी रक्कम 7,87,590 रुपये त्यांचे नातेवाईक मावशी यांचे कामकाज पाहणारे महेंद्र शर्मा यांच्या हस्ते घरी पाठवली आणि त्यांच्या आईने त्यांच्या खोलीतील अलमारीमध्ये ठेवलेली रक्कम दिनांक 23/5/2026 रोजी सकाळी अंदाजे 11 वाजण्याच्या सुमारास जेव्हा त्यांच्या आईला 7,87,590 रुपये मागितल्यामुळे तिच्या खोलीत अलमारीमधून आणायला गेली तेव्हा तिला अलमारीमध्ये ठेवलेली रक्कम मिळून आली नाही. वरून CCTV फुटेजचे कॅमेऱ्यामध्ये पाहणी केली असता घरातील घरकामकरिता ठेवलेल्या महिलेच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यावरून सदरची रक्कम तिने चोरी केली असल्याची खात्री झाल्याने तिच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे अपराध क्रमांक 390/2026 कलम 306 भारतीय न्याय संहिताप्रमाणे दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्ह्याचे स्वरूप पाहता माननीय पोलीस निरीक्षक शिरीष सावळाराम खंडारे यांनी त्वरित पथक नेमून गुप्त बातमीदार तांत्रिक माहितीच्या आधारे त्याच्या घरातील काम करणारी सदर नमूद महिला ही महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेऊन गुन्हे संबंधाने सविस्तर विचारपूस केली असता गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम तिने चोरी केल्याची कबुली दिली. वरून महिला आरोपी निष्पन्न झाल्याने तिच्याकडून अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने गुन्हा उघड करून गुन्ह्यातील 7,87,590 रुपयांपैकी 5 लाख रुपये नगदी रक्कम रिकव्हर करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अकोला श्री अर्चित चांडक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अकोला श्री चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला श्री सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात माननीय पोलीस निरीक्षक शिरीष सावळाराम खंडारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, प्रदीप जोगदंड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश लांडे, संदीप वानखडे, दादाराव टापरे, अकबर खान चालक, पोलीस हेड पोलीस कॉन्स्टेबल इमाम चौधरी, रोशन पाटले, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली रामेकर यांनी केली आहे. प्रतिनिधी रणजित मस्के.